गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण नाश्त्यासाठी बनवूया साबुदाण्याचे खचळे. आज उपवास नाही आहे म्हणून थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवूया. हे साबुदाणे मी 1 वाटी रात्रभर भिजत ठेवलेले आहेत. जवळजवळ 1 वाटी भाजून केलेला शेंगदाण्याचा कूट. आज उपवास नाही म्हणून मी मुद्दाम कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आपल्या ह्याच्यात टाकणार आहे. फोडणीसाठी साजूक तूप. आणि पहा, लहान मुलांसाठी आपण काय करू शकतो, उकडून बटाट्याचे तुकडे असे छोटे छोटे टाकू शकतो. तीळ फोडणीसाठी, चवीनुसार मीठ, धने जिरे पावडर आणि आपलं कढई छानपैकी गरम करून घ्या. साजूक तूप छान असं 3 टेबलस्पून, जे मी 1.5 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. मी ऑइल नेहमी कमी करायला सांगते, पण साजूक तुपाचं शाकाहारीमध्ये वापर तुम्ही मनानुसार करू शकता. आपल्या शरीरासाठी ते वंगण म्हणून कार्य करते. आपल्या शरीराच्या हाडांसाठी वंगण म्हणून कार्य करते. तूप वितळलेलं आहे, त्यात मी आता 2 चमचे छान तीळ टाकलेले आहेत. तीळ तडतडेपर्यंत उभी चिरलेली मिरची, कारण लहान मुलांसाठी करत आहे तर मी त्यात उभी चिरलेली मिरची घेतलेली आहे. मिरचीच्या बिया काढाव्या. मिरचीचा सुगंध येत आहे तेवढ्यात मी त्याच्यात आपला कांदा परतवून घेत आहे. कांदा छानपैकी लालसर रंगापर्यंत आपण परतून घेऊया. त्यावर आपण चवीसाठी लसूण टाकूया. आपण उपवासासाठी खिचडी करत नाही, आज उपवास नाही आहे, तरी आमच्या छोट्याचे आवड साबुदाणा खिचडी खायची, म्हणून आज त्यांच्यासाठी खास वेगळी खिचडी तयार करत आहे. बटाटा उकडलेला आहे, मी छोटे छोटे तुकडे करून बटाटा उकडला, जेणेकरून तो लवकर उकडून जाईल. अर्धा चमचा धने पावडर. बघा, धना पावडरचा एवढा छान सुगंध येत आहे. खूप छानपैकी आपण एकत्र करून घेऊया. त्याच्यात नंतर आपले रात्रभर भिजवलेले साबुदाणे मिक्स करून घेऊया. साबुदाणे खूप असे हे झालेत, स्टिकी झालेत, खूप छान असे फुगलेले आहेत. बघा, छानपैकी आपण मिक्स करून घेऊया एकत्र. पहा, उपवास नसेल तेव्हा आपल्या लेकरांसाठी अशी खिचडी करून पाहायला काही हरकत नाही आहे. सर्वांसाठी खूप छान आवडेल करायला. आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घेऊन एकत्र करून घेऊया. बघा, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट आवडतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. चवीनुसार मीठ. मी बटाटे उकडताना त्यात थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणून मी काय केलं आहे, आता थोडं मिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे. ही तुम्हाला अशी कोरडी कोरडी वाटते, पण काय करायचं, पूर्ण मिक्स झाल्यानंतर मंद आचेवर 1 ते 2 मिनटं मस्त झाकून ठेवायची. त्याच्यामुळे त्यात वाफ तयार होते आणि आपोआप वाफेने साबुदाणे शिजले जातात. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडला असेल करून पहा. एक वेगळीच बिना उपवासाची साबुदाण्याची खिचडी शेअर करा. हे पहा, एकदम मिक्स झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे, त्याचा सुगंध एकदम छान येत आहे. लहान मुलाला बटाटे सुद्धा त्यात खायला आवडतात. पहा, अर्ली मॉर्निंगचं ब्रेकफास्ट म्हणजे आमचं लेकरांसाठी खजूर मिल्कशेक आणि साबुदाण्याची खिचडी.